नमस्कार मित्रांनो मी कपिल मांगडे आणि हे जे तुम्ही पुढं बघताय माझ्या मोबाईलमधून दृश्य ते पसरणी गावचं आहे मित्रांनो। हा जो पुढचा तो घाट आहे तो पांडवगड या साईडला मी पुढे जातो तो वाई आहे आणि आत्ता आपण उभं राहिलो या पसरणीचा घाट आहे। हा पसरणीचा घाट आहे मित्रांनो। पसरणीचा घाट म्हणजे हाच घाट असं महाबळेश्वरला जातो। या गाडी आता महाबळेश्वरवरून त्या भागातून इकडे आलेले आहेत मित्रांनो। वाई पसरणी दिसेल तुम्हाला, एवढा निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो। जे पुढं दिसते ते डॅम आहे खाली, तसेच त्या डॅमच्या तिथून एक नदी आहे ती कृष्णा नदी, ती अशी जाते वाईवरून। तुम्ही आलाय, भरपूर जणांना माहिती आहे, सगळ्यांना जास्त फॉलोअर तर आपले इकडचेच आहेत। पण जे आता तुम्ही जे नवीन आपल्याला माझ्या चॅनलद्वारे माझ्या व्हिडिओद्वारे जे आपल्याला आलेत मित्रांनो, तर हा सातारा आहे। जे सातारा लोक बोलतात सातारा, तर साताऱ्यामधला हा प्रसिद्ध भाग आहे मित्रांनो। डोंगर, मोठे मोठे डोंगर मस्त आणि झाडं, म्हणजे भरपूर, म्हणजे निसर्गरम्य। जे काय झालं मित्रांनो, मी पण लातूरला होतो, मी कॉलेजला लातूरला होतो मित्रांनो। तर लातूरला तिथे एक सपाट जमीन, कळलं ना, मी लातूरला 3 वर्षे, तर लातूरला पूर्ण सपाट जमीन असते, एकच जागेवर फक्त डोंगर होतं। तिथं पण एक मस्त मंदिर होतं, त्या मंदिरावर आम्ही मंदिराकडे जायचो आम्ही। बाकी पूर्ण सपाट जागा, तू जेवढ्या लांब बघशील तेवढी पूर्ण सपाट। पण असं नाही, या सह्याद्रीच्या रांगा आहेत ज्या साताऱ्यामध्ये, ह्या सातारा पुण्याच्या भागाच्या साईडले ते पूर्ण असे डोंगरांच्या खाली असे मस्तपैकी टुमदार अशी गावं, त्यातलंच एक आमचं गाव पसरणी आहे मित्रांनो। ज्या भागात आपण या साईडला उभं राहिलो आहे मित्रांनो, हा बुवासाहेबाच्या तिकडचा भाग आहे। हा पूर्ण ज्ञानदीपचं स्कूल इथून लागलेला नाही, बुवासाहेबाचा भाग। या साईडला तुम्ही हॅरिसन फॉलीच्या तिकडच्या साईडला बघाल तुम्ही, तर तो आपला गाव डोंगराच्या तिकडचा भाग आहे, जो गावाच्या तिकडचा वरचा भाग आहे गाव डोंगर। हा मी तुम्हाला दाखवतो पुढचा, हा दऱ्याचा भाग आहे मित्रांनो। इकडे दरा म्हणून आहे। आणि गावाच्या जर खालच्या साईडला आता पांडवकडचं तुम्हाला पुढे दिसतोय, त्या साईडला जर आपण गेलो तर आळेवाट आणि असा भाग येतो सगळा, ठीक आहे ना। ह्याच एवढ्या एरियामध्ये भरपूर गाव आहे। जसं इथं तुम्हाला दिसतंय वाई आहे, हे पसरणी आहे, पसरणीच्या साईडला अजून तिकडे कुसगाव आहे, तिकडे गेलं तर धोम, याची भरपूर गावं वर आहेत। रायरेश्वरचा किल्ला इथूनच असा वर आहे मित्रांनो। आपण त्याचा पण व्हिडिओ पुढं बनवू। भरपूर बघण्यासारखे, मी पण अजून भरपूर या भागांमध्ये गेलो नाही, मी माझं गाव पण अजून पूर्ण नाही फिरलो मित्रांनो। सगळं आपल्याला वाटतं की आपण या गावचे, पण मी पण माझ्या गावातल्या प्रत्येक जागेमध्ये नाही जाऊन आलो, पण लहानपणी जेवढ्या जागा फिरायला भेटल्या त्या जागा मी माझ्या व्हिडिओमधून दाखवत असतो मित्रांनो। सुंदर गाव आहे आमचं, आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा।